हट्ट घेतला हट्ट. अगं पण तिथं युद्ध आहे. ऐका काही म्हणती राजा मला माझ्या मालकाचा विश्वास आहे. राजा दशरथाचं हाड जरी रणांगणात उभं असेल तर माझ्या रोमाला धक्का लागणार नाही. केसाला धक्का लागणार नाही ही मला खात्री आहे. सगळं कमावलं सज्जनो आपण फक्त खात्री विश्वास हाच राहिला नाही. एकमेकाबद्दल खात्रीच नाही. आपल्या खेड्यापाड्यात बरे शहरात 5 वाजेपर्यंत साहेबांना ऑफिसचं काम करायचं. थोडा वेळ जर झालाच लगेच घरून फोन येतो. हॅलो मी बोलते. काय म्हणतीस काय म्हणतीस म्हणजे घडी पहा 5:30 वाजले. ऑफिस 5च 5:30 वाजले घरी का आले नाही. परंतु अगं वेडे ट्रॅफिक जाम झालेली आहे. मी ट्रॅफिक मध्ये गुंतलेलो. खरंच रस्त्यात येत का आणि खरंच रस्त्यात ट्रॅफिक जाम झाली वाजवा बरं आपल्या गाडीचा हॉर्न. जर आपल्या गाडीचा हॉर्न असला तरच गाडीवर नाही तर काय सांगावं कोणी माडीवर. विश्वास नाही. काही म्हणते मला खात्री आहे राजा दशरथाचा हाड उभं दे तोपर्यंत मला धक्का लागणार नाही. मी येणार. राजा अडचणीत आले आणि जेव्हा राजा अडचणीत येत होते तेव्हा श्री गुरुचा सल्ला घेत होते. वशिष्ठ गुरुजींना विचारलं गुरुजी माझ्या पुढे अडचण आहे. मला उद्या स्वर्गात इंद्रानं बोलावलंय आमंत्रण दिले आणि काही म्हणते मी सोबत येणार. काय करू. वशिष्ठ म्हणाले घेऊन जा. राजा तुला माहित नाही काही कमी नाही. काही स्त्री म्हणून कमी समजू नकोस. काहीच्या 2 गोष्टी विशेष होत्या. विशेष काही सारखं रथाचं सारथ्य. महाराज पुराणात 3च लोकांचे नाव आहेत. 3च रथाचं सारथ्य रथ चालवणारे. एक अर्जुनाचा सारथी भगवान गोपाल कृष्ण. दुसरा इंद्राचा सारथी मातली आणि तिसरा दशरथाची सारथी कैकेयी. रथ चालवण्यात नंबर 1 वर 3 लोक आहेत. कैकेयी आपल्या वडिलाच्या घरीच रथ शिकली होती चालवायची. बघा आपण त्याला माग ठेवलं म्हणून माग राहिल्या नाही. त्या कशात कमी नाही. निदान भारतीय स्त्रिया तरी अशा आहेत. आपल्याला इतिहासाचे पानं साक्ष देतात. सज्जनो इतिहास पहा. चहूबाजूने इंग्रजांनी भारतावर राज्य केलं होतं. चहूबाजूने. एक स्त्री होती. स्त्री जिवंत होती तोपर्यंत झाशीला इंग्रजाचा स्पर्श होऊ दिला नव्हता. झाशी आपण ऐकतो टीव्हीवर सिरियल पाहत असाल तुम्ही. राणी लक्ष्मीबाई एक बाई असून इंग्रजाचा स्पर्श होऊ दिला नाही. जेव्हा प्राण निघून गेला तेही पाठीशी बांधून पोटचा गोळा किल्ल्यावरून सोडला. घोडा अहिल्याबाई होळकर. किती नावं सांगायची तुम्हाला. या स्त्रिया होत्या. लाज वाटते आपल्याला स्त्रिया बनण्याची. मला वाटतं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या सर्वोच्च पदाचा बहुमान सुद्धा एका भारतीय स्त्रीने मिळवलेला आहे. मी कोण्या पक्षाचा नाही. पक्षाबद्दल आपल्याला बोलायचं नाही. जोपर्यंत श्रीमती इंदिरा गांधी होत्या तोपर्यंत मिशाचे मंडळ बाहेरून लांब होते. सर्वोच्च पदावर कोणाची येण्याची ताकद नव्हती. जाऊ द्या मागचा काळ. आजही संपूर्ण भारत देशाचं जे धन आहे धन पैसा ही वित्त मंत्री कोण आहे. दादा नाही बाई आहे. निर्मला सीतारमण. कॅबिनेट अर्थमंत्री. कॅबिनेट अर्थमंत्री केवढं पद आहे. पंतप्रधानानंतर दुसरंच पद आहे. कॅबिनेट अर्थमंत्री पदावर आजही बाई. राष्ट्रपती पण बाई. महाराष्ट्राची एक महिला आणखीन सर्वोच्च पदावर गेल्याचा पुरावा आहे. प्रतिभाताई पाटील. भारताची
राष्ट्रपती झाल्या, राष्ट्रपती. कशात बाया कमी आहेत? अहो आजही कमी नाही. तुम्हाला घडलेली एक गोष्ट सांगू का? आमच्या तळणी जवळ, तुमच्या मराठवाड्यातच पण मंठा तालुक्यात शिरपूर नावाचं गाव आहे. त्या शिरपूरला असं झालं, एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न, पण श्रीमंताचं लेकरू सलाईनवर जगलेलं, ते वारं आलं तरी हालायचं, असं पाप्याचा पितर. पण इस्टेटदार, लग्न झालं, त्याला जी बायको मिळाली, जरी गरीबाची होती महाराष्ट्री मुलगी, पण शरीर संपत्तीनं परिपूर्ण होती. मुद्दाम या माणसानं पाहिजे धडधाकट सून घरात म्हणून ती मुलगी पसंत केली. ही घडलेली आपल्या शिरपूरची घटना आहे. मुलीचं शरीर मजबूत कमावलेलं, ती कराटे फायटर होती, तिचं शिक्षण झालेलं होतं, ताकद कमावलेली. लग्न झालं आणि हिवाळ्यात तुरी बनवल्या होत्या शेतावर. 4 काळ्या धारीचे पोते रोजदाराने गाडीत टाकून दिले. गाडी घेऊन तो मुलगा घरी आला, तो तिचा नवरा. ते असं पतलं वाळलेलं, रोगट, खोकलायच्याच कमी, पुड्या खायच्या आणि थोकत राहायचं, शरीर खराब केले. गाडीवर बसून गावात आला. त्या मुलीनं विचारलं, नवं अन्न घरात आलं म्हणून बैलाला कुंकू लावलं, पाणी टाकलं, बैलाची पूजा केली, नैवेद्य दिला. त्यानं गाडी सोडली. ते गाडीला पुढून कोरडं असतं, मागून दट असतो. आपण शेतकरीच आहेत म्हणून तुमच्या सगळंच लक्षात येत असेल. त्याने ती उभी केली, बैल बाहेर बांधली आणि ते पाहू लागले की हे 4 पोते घरात नेऊन टाकायचे. कोणीतरी 1-2 मित्र भेटले पाहिजे. साऱ्या गावानं फिरलं ते पुढे खाऊ खाऊ. तिसरा पारा गावात कोण होतं त्याला? कोणी नाही. बराच वेळ झाला, 15-20 मिनिटं झाले, आपला मालक येत नाही. काय करावं म्हणून त्या मुलीनं विचार केला की पोतं धरायला कोणीतरी पाहत असतील, आपण पाहू, प्रयत्न करून. त्या वाघिणीनं गाडीत प्रवेश केला आणि पहिलं पोतं करळीवर उभं केलं, कच. आणि मग तिच्या लक्षात आलं की मेरे काय अटका केले, काहीच कठीण नाही. लगेच गाडीतून खाली उडी मारली, पाठीवर पोतं घेतलं, कर 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 पायऱ्या सोडून भरा. पहिलं पोतं टाकलं, दुसरं उचललं, त्याच्यावर टाकलं, 4 पोत्याची थप्पी लावली आणि मग ते बावळं खाली. त्यानं 4थं पोतईच्या पाठीवर पाय घेतलं आणि मग तिला विचारलं, पोते कोणी टाकले? ते म्हणे, मीच टाकली. त्याच्या डोळ्यापुढं अंधारच झालं. लक्ष्मणराव करकर अंधारी आली, खाली बसलं. ते म्हणे, मी या 2 वर्षात तुला 1-2दा तुझ्यावर हात उचलला असेल, पण आता जन्मात उचलणार नाही. विचार जर केला तर तू माझा जीव घेऊ शकतेस. कोणत्याही बाबतीत कमी नाही, कोणत्याच बाबतीत कमी नाही. कैकेयीला एक तर सारथ्याचं शिक्षण होतं, ती सारथी होती, तिला रथ चालवता येत होता. आणि दुसरी एक बाजू तिची भक्कम अशी होती, तिला कुमार वयात, बालपणीच कुमारी असतानाच एका ऋषीचा आशीर्वाद मिळाला होता. तिचा उजवा हात वज्रदेही होता. प्रभू रामचंद्र भगवान की जय. एकदा काय झालं, दुर्वास ऋषी कैकेयी 8 वर्षाची असताना दुर्वास ऋषी तिच्या बापाच्या घरी चातुर्मासाला गेले. 4 महिने राजाच्या घरी थांबले. दुर्वास महर्षी. पहिला काळ शांत होता मागावपणे. एक महाराज एका गावात आले की 4-4 महिने राहत होते. आता उद्याचा काला आजच गेला मेला, आता राहत नाही कोणी. 4 महिने दुर्वासाचा मुक्काम कैकेयीच्या वडिलांकडे होता. आणि छोटीशी कैकेयी 8-6 वर्षाची सगळी सेवा कैकेयी करत होती. पूजेला पाणी आणून द्यायचं, फुलं आणून द्यायचे, गंध आणून द्यायचा, धूप आणून द्यायचा, दीप आणून द्यायचा, नैवेद्य आणून द्यायचा. सगळे काम कैकेयी करत होती. आसन टाकून द्यायचं होतं. आणि एक सांगतो तुम्हाला, परमार्थात काहीच केलेलं वाया जात नाही. करा हरिभक्ती परलोकी काम, करा हरिभक्ती परलोकी काम, करा हरिभक्ती परलोकी काम, करा हरिभक्ती परलोकी काम, करा